इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरात टीबी रुग्णांना मदत करण्यासाठी आज उल्हासनगर महापालिकेत एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यात 100 टीबी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले होते। टीबी रुग्णांना या आजारावर मात काढण्यासाठी पौष्टिक आहाराची गरज असते। या दृष्टीने सेंच्युरी रियॉन हॉस्पिटलच्या ग्रासिस इंडस्ट्रीज यांच्या CSR फंडातून 3,90,000 रुपयांचा निधी या टीबी रुग्णांसाठी वापरण्यात येणार आहे, ज्यातून या रुग्णांना पौष्टिक आहाराचे किट हे वाटप करण्यात येणार आहेत। सेंच्युरी रियॉन हॉस्पिटलच्या CSR या निधीतून 100 टीबी रुग्णांना 6 महिन्यांसाठी दत्तक घेऊन 3 जुलै रोजी पोषण आहार वितरित करण्यात आला। तरी उल्हासनगर शहरातील औद्योगिक संस्था, सहकारी संस्था आणि राजकीय पक्ष यांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले की त्यांनी देखील निक्षय मित्र म्हणून नोंद करून क्षय रुग्णांना दत्तक घेत पोषण आहार वितरित करावा, जेणेकरून क्षयरोगी यांचे बरे होण्याचे प्रमाण वाढेल। यावेळी उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहिनी धर्मा, सेंच्युरी रियॉन HR प्रमुख श्रीकांत गोरे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, पालिका अधिकारी, कर्मचारी आणि निक्षय मित्र उपस्थित होते। आज आपण महानगरपालिकेच्या GP हॉलमध्ये माननीय आयुक्त महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान हा कार्यक्रम आपण राबवलेला आहे आणि या कार्यक्रमामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडलेले ग्रासिम इंडस्ट्रीज तर्फे सेंच्युरी रियॉन युनिट जे आपल्या उल्हासनगरमध्ये आहे त्यांच्यामार्फत टीबी रुग्णांसाठी त्यांच्या CSR फंडामधून 3,90,000 रुपये आपल्याला त्यांनी दिलेले होते, ज्यामध्ये 100 रुग्णांना 6 महिन्याचं किट, कडधान्याचं किट येईल, पोषण आहाराचं किट येईल, इतकी ती रक्कम आहे। ही रक्कम आहे ही CSR फंडातून त्यांनी आपल्याला दिली होती आणि ती उल्हासनगर मेडिकल असोसिएशन मार्फत डॉक्टर उस्मानी जी असतील किंवा त्यांचे इतर राजा रिजवानी जी असतील आणि त्यांच्या सर्व कोषाध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या समितीमार्फत आपण इथं टीबी रुग्णांना आपण इथं वाटप करणार आहोत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावर आपण त्या रुग्णांचे नातेवाईक इथं बोलवले होते आणि आज आपण संयुक्त पद्धतीने हा कार्यक्रम घेऊन त्यांना ह्या पोषण आहाराचं किट आपण यांना वाटप इथं केलेलं होतं। अशाच पद्धतीचं दर महिन्याला आपण किट आपण देणार आहोत। या किटच्या माध्यमातून यांना पौष्टिक आहाराचं त्यांना सेवन होणार आहे, ज्याच्यामुळं टीबीचे जे रुग्ण असतात त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती चांगली वाढून ते लवकर बरे होण्याला त्याच्यात मदत मिळते, म्हणून हे किट दिलं जातं आणि असं 6 महिन्यापर्यंत आपण किट देणार आहोत। तरी महानगरपालिकेच्या वतीनं ग्रासिम इंडस्ट्रीज, सेंच्युरीचं व उल्हासनगर मेडिकल असोसिएशनचं मी आभारी आहे आणि तसंच मी नागरिकांना, जनतेंना, दानशूर व्यक्तींना असं आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने पुढे यावं आणि निक्षय मित्र बनून जास्तीत रुग्णांपर्यंत अशी सेवा त्यांच्या मार्फत घडो व त्यांनी हे पोषण आहाराचं सुद्धा असं किट त्यांच्या स्तरावर वाटप करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो। जी प्रधानमंत्री टीबी अभियान, मुक्त टीबी अभियान जी अभिप्राय चालू झालेला आहे, तर सेंच्युरी रियॉन ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेडतर्फे आम्ही ते 100 किटचं डोनेशन आम्ही दिलेलं आहे। उल्हासनगर नाही तर आम्ही आमच्या भारतातल्या जेवढ्या कंपन्या आहेत त्यांनीसुद्धा हा प्रोग्राम प्रत्येक ठिकाणी चालू ठेवलेला आहे, जेणेकरून जिथे जिथे त्या एरियामध्ये टीबीचे पेशंट असतील त्यांना सकस आहार मिळावा, जेणेकरून टीबी पेशंट लवकर बरे होतील। कारण सकस आहार खूप महत्त्वाचा असतो या पर्टिक्युलर या आजारांसंदर्भात आणि उल्हासनगरच्या जे महानगरपालिका आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने मेडिकलचे जे डॉक्टर आहेत आपले, यांच्या विद्यमाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जात आहे आणि जसं डॉक्टरांनी आवाहन केलेलं आहे की अजूनही काही पेशंट असतील त्यांनी स्वतःहून पुढे येऊन ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, जेणेकरून सगळ्यांना त्याचा फायदा होईल आणि एक टीबी मुक्त भारत आपल्याला एक पाहायला मिळेल आणि जे पंतप्रधानांनी स्वप्न बाळगलेलं आहे हे आपण सगळ्यांनी स्वप्न बाळगून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत। धन्यवाद।